वेलकम टू माय चैनल लिमिटलेस अनु। आज है 7 फरवरी, माता रमाई जयंती का दिन है और मैं आई हूँ देवरोड में, जहाँ मैं मुझे शीतला नगर जाना है 1 नंबर में। और मुझे पता नहीं है कहाँ जाना है, तो मैं यहाँ उतर चुकी हूँ और मैंने यहाँ पूछताछ की तो सिंबल ऑफ नॉलेज डॉक्टर BR अम्बेडकर, विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के नाम से ये मस्त कमान है और उसी रास्ते से मुझे आगे जाना है। मुझे ये कतई आइडिया नहीं था कि मुझे यानी पुराने बॉम्बे रोड से नया हाईवे क्रॉस करके आगे चलना है, वरना मैं ऑटो से आ जाती। मुझे लगा इधर किधर ही होगा। वैसे मैं कहाँ जा रही हूँ और आपको क्या दिखाने वाली हूँ, ये आपके लिए सरप्राइज रहेगा। एक सदगृहस्थ धम्म सेवक जिन्होंने अपनी रिटायरमेंट की पूंजी और अपने खुद खरीदी हुई 3 गुंठा की जमीन भारत देश का और अपने धम्म का कार्य करने के लिए खुद को और अपनी संपत्ति को उसमें झोंक दिया है। जैसे कि आप ये बोर्ड देख रहे हो, धम्मभूमि देवरोड, उन्होंने खुद के नाम के आगे मुख्य विश्वस्त संस्थापक ऐसे लिखा है और ये निवास शिल्प सभी के योगदान से हो, ऐसी उनकी मंशा है कि उनकी पूंजी ऑलरेडी यहाँ लग चुकी है। हम ये सामने देख रहे हैं गणपति टेम्पल है, नायडू गणेश टेम्पल है और काफ़ी सुंदर सा ये एरिया है। और इसी एरिया में ये 3 गुंठा उनकी ज़मीन थी, उन्होंने धम्म कार्य में लगा दी है। मैंने उन्हें फ़ोन किया था, उन्होंने मुझे बताया कि आपको इसी ओर से आना है और अब मैं उन्हें मिलने जा रही हूँ। उनका नाम है आयुष्मान काशीनाथ हनुमंत सूर्यवंशी। करीबन 1 साल हुआ जो मुझे पता चला था यहाँ इस तरीके का धम्म सदन बनने जा रहा है और आज वो दिन आ गया है और मैं यहाँ पहुँच चुकी हूँ। ये देखिए गेट लग चुका है और कुछ इस तरीके का ये 2100 स्क्वायर फुट का ये एरिया, ये 3 मंजिला इमारत यहाँ खड़ी हो रही है जिसे कहा गया है धम्म सदन। चलिए तो मिलते हैं अभी आयुष्मान सूर्यवंशी दादा से। मेरी आपसे गुजारिश है, वीडियो काफ़ी बड़ा है लेकिन वीडियो स्किप मत कीजिए, क्योंकि ये बहुत महत्वपूर्ण कार्य करने जा रहे हैं जिससे नए युवकों को या नए समाज में एक नई पगडंडी बन सकती है और हमारे देश का और धम्म का भविष्य उज्जवल हो सकता है। और यहाँ जो सेवाएं मिलने वाली है उसका भी आपके किसी रिश्तेदार को मदद हो सकती है। यहाँ की पूरी जानकारी मैं इस वीडियो में लेने वाली हूँ, जो ज़रूरतमंद तक आप जरूर पहुँचाइए और आप भी आकर यहाँ दान करके पुण्य अर्जित कीजिए। दादा ने अपनी रिटायरमेंट की जमा पूंजी, जो भी पैसा और ये जगह और खुद को भी इस कार्य में झोंक दिया है। आजकल वो यहीं रहते हैं और यहाँ का कार्यभार संभालते हैं। फ्रेंड्स, अगर आपने यहाँ तक ये वीडियो देखा है तो अंत तक ज़रूर देखिए। दादा से एक बार फ़ोन पे मेरी बात हुई थी और आज मैं खुद यहाँ आई थी। यहाँ की पूरी जानकारी हम लेंगे। जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम। आज आपण धम्मभूमी देवरोड येथील शीतलानगर नंबर 1 धम्मसदन या ठिकाणी येऊन मी आपल्याशी संवाद साधतोय। धम्मसदन या ठिकाणी रमाई विद्यार्थी निवास संकुल या प्रकल्पाची उभारणी होत आहे। या उभारणीच्या अंतर्गत संस्थेच्या माध्यमातून चाललेल्या या उपक्रमामध्ये आतापर्यंत जवळपास 38 लाख रुपये खर्च करून 3 मजली इमारत आणि वर कम्युनिटी हॉल अशा पद्धतीचं प्लॅन असलेल्या या प्रोजेक्टचा 3 स्लॅब भरलेला आहे आणि आता ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरचं विटाचं बांधकाम झालेलं आहे। प्लास्टरचं काम चालू आहे। तळ मजल्याचं प्लास्टरचं काम झालेलं आहे आणि आता पहिल्या मजल्याचं प्लास्टर काम झाल्यानंतर परत खिडकी, दरवाजा आणि फरशीचं काम झाल्यानंतर या जून 2025 मध्ये जे 2025 ते 2026 हे जे अकॅडमिक इयर आहे, शैक्षणिक वर्ष आहे, यामध्ये मुलांचं या ठिकाणी वास्तव्य राहावं आणि त्यांना शिक्षण घेता यावं, या निमित्ताने हा संकल्प करून या प्रकल्पाची बांधकाम सुरू आहे। याची प्रस्तावना संक्षिप्तपणे माहिती देत असताना सांगायला खूप आनंद वाटतोय। माझं नाव KH सूर्यवंशी तथा काशीनाथ हनुमंत सूर्यवंशी। मी ऑर्डिनन्स फॅक्टरी देवरोड येथे अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालो 2016 मध्ये। तर त्यानंतर मी विचार केला की ही जी माझी 3 गुंठे जागा इथं होती शीतलानगरमध्ये, या जागेमध्ये स्वतंत्र बंगला किंवा स्वतःच्या पुरतं खोल्या बांधून भाड्याने देऊन त्याचं व्याज काढण्या किंवा त्याचं मोबदला घेण्यापेक्षा जे आजच्या काळामध्ये सुद्धा या समाजामध्ये जे आर्थिक दुर्बल आहेत,
जे अनाथ मुलं आहेत, जे निराधार मुलं आहेत, ज्यांना आईवडील नाही आहे परंतु त्यांची शिकायची इच्छा आहे, अशा मुलांना या ठिकाणी त्यांचं शिक्षण घेता यावं. त्या 6वी ते 10वीपर्यंतच्या 10वीपर्यंतचं शिक्षण देण्यासाठी त्यांना इथं एक आपल्याला आसरा द्यावा. कारण बाबासाहेब स्वतः म्हणतात तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांच्या ह्या आदेशाचं पालन करण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी निवास संकुलाची संकल्पना समोर आलेली आहे. वास्तविक पाहता समाजामध्ये अनेक उपक्रम हे काही स्वतंत्र पैशाच्या जोरावर चालतात, काही व्यक्ती स्वतःकडे पैसा असल्यानंतर वैयक्तिक बांधतात. परंतु माझी संकल्पना एक आहे की हे लोकसहभागातून हे शिल्प तयार व्हावं. लोकसहभागातून यासाठी की जिथं तुमचा लोकांचा सहभाग त्या प्रकल्पामध्ये आहे, त्याचं जे तुमच्या समाजामध्ये जे इमेज आहे, समाजामध्ये त्याची जी एक धारणा आहे, ती धारणा अत्यंत सर्वांना पोषक आणि आपलंसं वाटणारी असते. म्हणून माझा विचार आहे की हे लोकसहभागातून, कारण या अगोदर हे प्रकल्प पूर्ण करताना रमाईचं महामाता रमाईचं स्मारक असो किंवा धम्मभूमी देऊळमध्ये कार्य असो किंवा बोपडीतली माझ्या कार्यकालामध्ये अनेक ठिकाणी लोकसहभागातून आपण प्रकल्प उभं केलेले आहे. जसं देवरोडमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार हे सुद्धा लोकसहभागातून आपण उभं केलेलं आहे आणि या संस्थेच्या माध्यमातूनच केलेलं आहे. अशा ह्या ऐतिहासिक ठिकाणी एक म्हणजे जवळपास 50 मुलांचं इथं राहण्याची व्यवस्था व्हावी अशा पद्धतीने 2100 म्हणजे 2100 स्क्वेअर फुटाचं हे बांधकाम आहे आणि 4 मजली इमारत आहे. तर या इमारतीचं आतापर्यंत काम चालू आहे. समाजामध्ये जे काही खेडोपाडी अजूनही सुद्धा दुर्लक्षित मुलं आहेत, जे ज्या खेडेगाव आहे तिथं शाळा वगैरे नाही आहे, 5वीपर्यंत शाळा आहे, 6वीनंतर ते विद्यार्थी हुशार असूनसुद्धा टॅलेंटेड असूनसुद्धा फक्त आर्थिक परिस्थितीमुळे शिकू शकत नाही, अशा मुलांचं निवड करायचं आणि त्यांना इथं आणून ठेवायचं आणि त्यांचं शिक्षणाचं 6वी ते 12वीपर्यंत त्यांना पूर्ण शिक्षण सुशिक्षित करून त्याच्या स्वतःच्या पायावर उभं करून मग त्याच्यावर धम्मसंस्कार वगैरे असतील किंवा त्यांना व्यसनापासून दूर करण्याचा प्रकल्प असेल, त्यांना म्हणजे वाईट गोष्टीपासूनचं त्यांना प्रवृत्त त्यांना बाजूला काढण्यासाठी जे जे काही त्यांच्यावर संस्कार घडवता येईल, संस्कारित एक भारतीय नागरिक घडला पाहिजे, ही एक आमच्या कमिटीची एक इच्छा आहे. त्या अनुषंगाने हे वाटचाल चालू आहे. माझी तमाम आंबेडकरी आवडण्यालाच नव्हे, मानव जातीतल्या प्रत्येक भारतीयांना माझी एक विनंती आहे की हा प्रकल्प, कुठलाही प्रकल्प लोकसहभागातून किंवा धम्मदान दिल्याशिवाय, तिथल्या आर्थिक मदत केल्याशिवाय उभा राहत नाही. सार्वजनिक प्रकल्प हा. तर त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्यांना ज्यांना वाटतं की माझी एक दानद प्रवृत्ती मनामध्ये ठेवून की या प्रकल्पासाठी माझाही हातभार लागला पाहिजे, अशा मान्यवरांनी इथं सरळ हस्ते मदत करावं. धम्मभूमी देऊळ सामाजिक संस्था ही नोंदणीकृत संस्था आहे. ATG 12A हे दोन्ही प्रमाणपत्र मिळवलेले आहेत. या अनुषंगानं आपला निधी हा म्हणजे इथलं जे पूर्ण जो खर्च आहे, जमा खर्च जो आहे, तो अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्याचा आमचा मानस आहे. म्हणजे समाजाकडून मिळालेलं दान हे श्रेष्ठ दान असतं. त्या दानाचा सदुपयोग हा तुमच्या योग्य कार्यासाठीच लागला पाहिजे, ही आमची ठोस भूमिका आहे. आणि या अनुषंगानं आतापर्यंत जवळपास 16 ते 17 लाखापर्यंत समाजाने मदत केलेली आहे. काही वैयक्तिक सभासदांनी, ट्रस्टींनी पैसे भरलेले आहेत आणि या प्रकल्पातून आतापर्यंत हा प्रकल्प चालू आहे. आपल्या या माध्यमातून मी आपणास एक पुन्हा एकदा विनंती करतो की ह्या विधायक दृष्टिकोनातून चाललेल्या ह्या प्रकल्पास आपण जास्तीत जास्त सहकार्य करून जून 2025 पर्यंत हे कसं काम पूर्ण होईल, पहिला टप्पा आणि विद्यार्थी कसं राहायला सुरुवात करतील, या जो संकल्प आहे, या संकल्प आपलाच संकल्प समजून आपण त्या अनुषंगाने सहकार्य करावं, ही एक आमच्या सर्व विश्वस्त विश्वस्तांची आणि माझी वैयक्तिक आपल्यास नम्र विनंती आहे. नमो बुद्धाय. जय भीम. माझ्या सिद्धे चंद्रकांत गायकवाड युवा आघाडीचे ते उपाध्यक्ष आहेत. माझ्या सर्व विश्वस्त आहे रोहन अरविंद गायकवाड, धम्मभूमी देऊळ सामाजिक संस्थेचे विश्वस्त आहेत आणि माझे सर्व पदाधिकारी आपापल्या कामामुळे सध्याला इथं उपस्थित नाहीत. आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं जे काम करण्याची जी संधी दिलात आणि घेतलात, याबद्दल आपलेसुद्धा मनपूर्वक मी आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम. माझे नाव सिद्धार्थ चंद्रकांत गायकवाड. मी देवरोड येथे राहतो.
मी दादांच्या सहवासात खूप वर्षापासून आहे आणि दादांचं कार्य आम्हाला पहिल्यापासूनच आवडतं. धम्मसदन होण्याच्या आधी आम्ही एक कमानीमध्ये दादांच्या सोबत होतो, कमांड पूर्ण करण्यामध्ये. तिथनं मग मी या संस्थेत जॉईन झालो दादांच्या थ्रू. आणि हे धम्मसदन उभं करण्यासाठी दादांनी आपली स्वतःची 3 गुंठे जागा याला दिलेली आहे संस्थेला. आणि त्या संस्थेच्या मार्फत आम्ही एक तरुण पिढी सोबत राहून जे काय आमचं म्हणजे हेल्पिंग हँड होईल दादांसोबत ते आम्ही करत असतो. आणि दादाच्या सहवासात राहून आम्हाला पण भरपूर काही शिकायला भेटतं. समाजामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होते. असे छोटे मोठे उपक्रम आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली करत असतो. रमाई विद्यार्थी निवास संकुल में कौन कौन से विद्यार्थी यहाँ आश्रय ले सकते हैं, यहाँ पढ़ाई के लिए आ सकते हैं, इस बारे में मैंने सूर्यवंशी दादा से पूछा, तो सुनिए वो क्या कहते हैं. या कार्याबद्दल, या विद्यार्थी निवास संकुलाबद्दल थोडं विस्तृत बोलायचं जर झालं तर इथं जे उद्या मुलं जे राहणार आहेत त्यांचं राहण्याची सोय मोफत आहे, शिक्षणाची सोय मोफत आहे, त्यांचं खाण्याची सेवा उपलब्ध मोफत आहे. त्याचं कारणच असं आहे की आम्ही काही या संस्थेच्या माध्यमातून काही देणगीदार शोधून त्यांचा निवाऱ्याचं म्हणजे आता काही खाजगी कंपन्या असतील किंवा काही डोनर असतील, काही दानशूर असतील, काही मोठमोठे होलसेलचे दुकान असतील किंवा समाजामध्ये सुद्धा दान पारमितीच्या माध्यमातून सहकार्य करणारे अनेक मान्यवर आहेत. काही संस्था, काही मोठे अधिकारी काही मुलांना दत्तकसुद्धा घेतात. या अनुषंगानं इथं जे 50 मुलं राहतील त्यांचं विनामूल्य कसलाही खर्च त्यांच्याकडून न घेता प्रवेशासहित, पण कंडिशनच एक आहे की तो मुलगा हुशार असला पाहिजे. त्याचं म्हणजे त्या जो शाळेमध्ये तो शिकतो पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकामध्ये असला पाहिजे आणि त्याचं जवळपास पर्सेंटेज म्हटलं तर 80-85च्या पुढं पर्सेंटेज पाहिजे. त्याचा उद्देशच एक आहे की आईवडिलांना मुलगा जड झाला म्हणून वसतिगृहामध्ये ढकलून द्यावं, पैसे काय लागेल ते असं नाही आहे. आमचा संकल्प असा आहे की जो विद्यार्थी हुशार आहे, टॅलेंटेड आहे, ज्याचं काही ना काही तर भवितव्यामध्ये काहीतरी काढण्याची त्याची इच्छा आहे, म्हणजे जो इथं येऊन शिकेल तो उद्या, आमची संकल्पना अशी की तो IAS, IPS किंवा मोठा अधिकारीच झाला पाहिजे. आणि तशा मुलांनाच आपल्याला म्हणजे 50च्या 50 मुलं तसे व्हावे असं नाही, त्याच्यातले 10 मुलं जरी IAS, IPS अधिकारी झाले, त्या लेवलला पोचले त्यांचे, आणि अशा ज्या मुलांच्या मनामध्ये संकल्पना आहे, ज्यांच्या मनामध्ये असं वाटतंय की मला उद्या शिक्षणामुळे मी शिक्षण शिकून मला काही ना काही घडायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना आपण इथं संधी देणार आहोत. त्यामुळे इथं फक्त निवड करताना आमची एकच कंडिशन असेल की तो मुलगा उद्या भविष्यामध्ये काही ना काहीतरी एक भारताचा एक उच्च पदस्थ अधिकारी बनण्याच्या लायकीचं किंवा त्यांची महत्त्वाकांक्षा पाहिजे, अशाच विद्यार्थ्यांना इथं घडवण्याचं आपण काम करणार आहोत. सोबतच आज या इमारतीमध्ये आपण पूर्ण इमारतीचं आपण निरीक्षण करत असताना MPSC UPSC क्लासरूम इथं ठेवलेलं आहे. मोठी भव्य दिव्य अशी लायब्ररी आहे. शासनाच्या माध्यमातून इथं लायब्ररीची आपल्याला मंजुरी घ्यायची आहे. शासनाच्या माध्यमातून इथं म्हणजे MPSC क्लासेससाठी बार्टीसारख्या संस्था आहेत किंवा शासकीय जे समाज कल्याणच्या मार्फत ज्या काही विद्यार्थीसाठी किंवा SC ST मागासवर्गीयासाठी ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा पुरेपूर आपण या ठिकाणी फायदा घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये समाजामध्ये कसं बदल घडवता येईल, समाजामध्ये कशी क्रांती घडवता येईल आणि एक सच्चा भारतीय नागरिक कसं घडवता येईल त्या अनुषंगानं हा आमचा एक संकल्प आहे. वास्तविक आता ही जागा तसं जर पाहिलं तर सुरुवातीला माझा आणि मिसेसचा विचार होता की ही 3 गुंठे जागा. काही वेळेला माझे काही मित्र म्हणतात की दादा 1 फूट जागेसाठी सुद्धा आपापसामध्ये भांडणं होतात, तुम्ही 3 गुंठे जागा समाजाला कशी दान दिली. तर त्यावेळेस मी त्यांना सांगत असतो हे भगवान बुद्धांच्या काळापासून हे दान पारमिता चाललेली आहे. जेतवनसारख्या वनामध्ये सोन्याच्या मुद्रा अंथरून ती जागा म्हणजे बुद्धविहारासाठी दिलेले आपण राजे पाहिलेले आहेत. आणि यासुद्धा आत्ताच्या काळामध्ये सुद्धा 50-50, 100-100 एकर ज्यांच्याकडे जागा आहे त्यातले 10-10 एकर जागा देऊन समाज उपयोगी बुद्धविहार बांधणं किंवा बाकीचे करतायत. त्या अनुषंगानं 3 गुंठे जागा ही काय माझ्यासाठी एवढं मोठं वाटत नाही, परंतु छोटंसं का होईना ती जी दान पारमिता मी माझ्या मनामध्ये ठेवून की म्हणजे इथं काय ना काय ते मुलं काही थोडं बहुत मुलं शिकतील, याबरोबर इथं काही धम्मवर्ग चालतील,
ध्यानधारणा वर्ग चालतील, प्रशिक्षण चालेल, श्रामणेर शिबिरं या ठिकाणी उपलब्ध करतील आणि समाजामध्ये हे सर्व समाजासाठी खुलं असणार आहे, केवळ एका जाती धर्मासाठी नाही आहे. समाजातला एखादा गरीब, गरजू, हुशार, कुठल्याही जाती धर्माचा असो, उच्चवर्णीयापासून कुठल्याही स्तरापर्यंत तिथं त्याचं जात पात धर्म पंथ पाहिलं जाणार नाही. जो जो गरजू मुलगा आहे, ज्याला ज्याला आवश्यक आहे, शिकायची आवड आहे आणि त्याचे निवारा एका ह्या निवारा आणि प्रवासामुळे शिकू शकत नाही, अशाच्या मुलांना या ठिकाणी ठेवायचा संकल्प आहे. काही वेळेला प्रश्न करतात की सुरे साहेब तुम्ही आता वयाची 70 गाठत आलात, जे मुलांसाठी तुम्ही करत आहात त्या मुलाकडून शिकावं, त्यांनी मोठं व्हावं, तुम्हाला आधार द्यावा अशी तुमची धारणा नाही आहे. स्वतः जे जागा देत आहे, परत ह्या वयामध्ये तुम्ही एवढं धावपळ करताय. मी म्हणालो की हे मला बाबासाहेबांनी दिलेली ऊर्जा आहे, ही मला तथागताकडून मिळालेली ऊर्जा आहे आणि जोपर्यंत ही ऊर्जा आहे तोपर्यंत माझ्या सहकार्यानं घेऊन हा प्रकल्प कसल्याही परिस्थितीमध्ये उभा करावा, हीच एक माझी एक धारणा आहे आणि त्या अनुषंगाने ही वाटचाल आहे. दिवसेदिवस 3 मजली इमारतीमध्ये जे म्हणजे बाहेरचे काही पर्यटक येतात, काही भंतेगण येतात, काही मोठे VIP येतात, त्यांना देवरोडमध्ये असं धार्मिक स्थळ नाही आहे कुठं म्हणजे आसरा राहण्यासाठी, निवारा करण्यासाठी. भंते निवास किंवा एखादं VIP रूम इथं काढलेलं आहे की म्हणजे बाहेरचे कोणी जर मोठी व्यक्ती देवरोड शहरामध्ये आली, त्यांना लॉज किंवा इतर ठिकाणी न राहता या ऐतिहासिक स्थळे या भूमीवर त्यांनी वास्तव्य करावं आणि इथून त्यांचा उपदेश द्यावा, अशा पद्धतीची एक मनामध्ये संकल्पना आहे. बघता बघता आपल्या सर्वांच्या सहकार्याने या 4-5 महिन्यामध्ये हा प्रकल्प उभा राहील आणि त्याचा लवकरच उद्घाटनाचा कार्यक्रम आपण जाहीर करू. खरं म्हणजे आज रमाईची आज जयंती आहे, 7 फेब्रुवारी 2025 या दिवशी आपण माझी मुलाखत घेतात. खरं म्हणजे आणि या विद्यार्थी निवास संकुलाचं नावच रमाई विद्यार्थी निवास संकुल दिलेलं आहे, कारण त्याचा धागाद्वारा हे महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर स्मारक समिती पुणे इथून आहे. कारण त्या संस्थेचा ते महामाता रमाईचा पुतळा, जे जगातला एकमेव पुतळा गनमेटल धातूमध्ये उभा केला, त्याचं मी त्या बांधकाम चालू असताना, त्याची निर्मिती होत असताना त्याचे सरचिटणीस म्हणून मी तिथं काम मी निभावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी साक्षीदार आहे. प्रवेशद्वाराचं तर आत्ताचं सिद्धार्थनी सांगितलं तिथलं सुद्धा काम केलेलं आहे. धम्मभूमी, ऐतिहासिक धम्मभूमी देवरोड इथं 1991 सालापासून 2006पर्यंत मी तिथं महासचिव म्हणून काम केलेलं आहे. तिथली जी ऐतिहासिक धम्मभूमी मिलिटरीच्या ताब्यातून आम्ही मिळवली, तर त्या मिळवण्यामध्ये म्हणजे ॲग्रीमेंट करताना, करारपत्र करताना, दानपत्र देताना तिथं म्हणजे हँडेड ओव्हर बाय ऑन बिहाफ ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ डायरेक्टर डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफिसर आणि टेकन ओव्हर बाय के सोळींचे जनरल सेक्रेटरी बुद्धविहार कृती समिती, अशा पद्धतीचं तो जागा मिळेपर्यंत आम्ही तिथं संघर्ष केलेला आहे. त्याचंही आज डेव्हलप होत आहे, त्याचंही आज आपण लोकार्पण सोहळा होतो. तो एक आज अत्यंत चांगलं असं वातावरण आजच्या या प्रसंगी दिसतंय. मला अपेक्षा आहे की या जरी आपल्याकडं एवढे म्हणजे मला एवढी अपेक्षा नाही आहे. माझं सुरुवातीपासून एक संकल्प आहे, मला पैसे नको आहे, मला मटेरियल सामग्री रूपाने आपण द्यावं. आता उद्या खिडक्या, दरवाजा, फरशी लागणार आहे, ते जरी इथं आणून टाकलं, मला क्रश लागणार आहे, मला सिमेंट लागणार आहे, त्या वस्तुरूपाने जरी आपण इथं जर म्हणजे येऊन आणून दिलात तर त्याचंसुद्धा आपल्याला अत्यंत सहर्ष स्वागत म्हणून त्याचा स्वीकार केला जाईल. कृपया पैशाचं जर दिलं पाहिजे असं काही नाही आहे, परंतु आपण मटेरियलच्या माध्यमातून सुद्धा इथं दमदान करू शकता आणि ती कराल ही एक अपेक्षा व्यक्त करतो. नमोदाय जय भीम. आपण या वसतिगृहाच्या तळमजल्यावरती आहोत. इथं संपर्क कार्यालय, पालक वगैरे आले की त्यांच्याशी गाठीभेटी करण्यासाठी आहे. इथं त्याच्या शेजारी जे आहे इथं निवासस्थान आहे, इथलं व्यवस्थापक जे आहे ते इथं निवारा करतील, निवास करतील आणि हे दोन्ही कार्यालय. इथं आपण इथं मोठ्या प्रमाणामध्ये किचन केलेलं आहे, जे की उद्या वर एखादा मोठा कार्यक्रम झाला 300-400 लोकांचा तर त्यांचीसुद्धा भोजनाची इथं तयारी करता यावी, मोठं असं किचन केलेलं आहे. आणि ह्या किचनचं काम करताना समोर जो आहे इतर वेळेला पार्किंग आणि मुलांच्या भोजन कक्ष म्हणून याचा आपण वापर समोरचा भोजन कक्ष आहे. आणि सरकारी नियमाप्रमाणे जवळपास म्हणजे 5 मुलांना 1 टॉयलेट बाथरूम पाहिजे, त्या अनुषंगानं 15 टॉयलेट बाथरूम आपण एकत्र केलेले आहे. खाली एकेका मजल्यावर 5-5 टॉयलेट बाथरूम आहेत.
पहिल्या ग्राउंडला 5, पहिल्या दुसऱ्या मजल्यावर 5, तिसऱ्या मजल्यावर 5 असं करून 15 टॉयलेट बाथरूम आहे. आणि इथं कम्प्लिटली हे खालचं प्लास्टर पूर्ण झालेलं आहे. आणि आता याच्या पहिल्या मजल्यावरती आयुष्मान काशीनाथ सूर्यवंशी जी हमें जो उनका प्रकल्प है निवास संकुल का नियोजित ढांचा हमें बता रहे. पहिल्या मजल्याचं सुद्धा विटाचं काम पूर्ण झालेलं आहे. आता प्लास्टरचं काम चालू आहे. खाली जो पार्किंग एरिया होता त्याच्याऐवजी आपण इथं 3 रूम काढलेले आहे. एक VIP रूम बनते निवास किंवा VIP व्यक्तीसाठी, आणि त्यानंतर हे दोन रूम सुपरवायझर किंवा जे काही गोडाऊन वगैरे असेल तर त्याच्यासाठी हे आहे. हां, नाही इथे या. इथं बांधकाम चालू आहे, प्लास्टर चालू आहे. इथं आपल्याला भव्य दिव्य अशी लायब्ररी, हे लायब्ररीसाठी एवढं मोठं स्पेस दिलेलं आहे. लायब्ररी झाल्यानंतर हे जे शेजारी आहे MPSC UPSC क्लासरूम, जवळपास 50 मुलं बसतील अशी आपण इथं व्यवस्था केलेली आहे. म्हणजे अभ्यासिका वर्ग त्यांचे इथं क्लासेस इथं चालतील, अभ्यास इथं करतील. इतर वेळेला अभ्यास आणि स्टडी रूम वगैरे दोन्ही एकत्र करतील. आणि असंच दुसऱ्या मजल्यावर सेम स्ट्रक्चर आहे. आणि ही जी मधली जी भिंत आहे ही भिंत काढून पूर्णपणे असा एवढा मोठा हॉल केलेला आहे. आणि या हॉलमध्ये 3 बेडचं वगैरे जे आहे त्यांचे जे 3 बेडचे जे कॉट सिस्टम आहे त्याच्यामध्ये आपण एवढ्या हॉलमध्ये 15 जरी बेड ठेवले तरी 45 मुलं 45 ते 50 मुलं तिथं करू शकतात. आम्ही सुरुवातीला 5-5 मुलासाठी असे सेपरेट रूम काढले होते, पण नंतर कळलं की 5-5 मुलं जर ठेवलं त्यांना प्रायव्हसी मिळेल आणि नको त्या पद्धतीने ते व्यवहार करतील. म्हणून 50च्या 50 मुलं एकाच हॉलमध्ये राहिले तर एक सुपरवायझर सगळ्यांना लक्ष केंद्रित करू शकतात. मॅनपॉवर आपलं वाचेल आणि सगळ्यावर एकाच वेळेला लक्ष, कारण कुणी आपल्या मनमानी करू शकणार नाही, कारण मुलाचं एकमेकावर नजर असेल. अशा पद्धतीची ही कल्पना आहे. आणि तिसऱ्यावरती आपण कम्युनिटी हॉल करणार आहोत, जिथं संपूर्ण सार्वजनिक कार्यक्रम तिथं होतील. शिबिरार्थी असतील, प्रवचन मालिका असेल, साधं नामकरण असेल किंवा पुण्यानुमोदन दिन कार्यक्रम असेल, छोटे मोठे कार्यक्रम ते संपूर्ण वर्षा हॉलवर ठेवणार आहे. आणि बाहेरच्या कारण इथला जो किरकोळ खर्च आहे तो त्याच्यातून निघू शकतो. ज्यांना धम्मदान करायचं असेल त्याच्यात एक अशा पद्धतीचं ही इमारत आहे. छोटी वाटते आपल्याला, परंतु माझ्या ऐपतीप्रमाणे माझ्या याच्याप्रमाणे जेवढं करणं शक्य आहे तेवढं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही इथली वस्तुस्थिती आहे. धन्यवाद. डॉक्टर बाबा साहेब भीमराव अंबेडकर जी ने शिक्षा को इतना क्यों महत्व दिया, ये बात इनको देखकर हमारे सामने आती है. शिक्षा से इंसान सुशिक्षित एवं सुसंस्कृत बनता है. देखिए ये दूसरे मंजिल पे से आपको मैं कुछ नज़ारा दिखा रही हूँ. ये देखिए ये पूरी का ये एरिया है. ये 3 मंजिला इमारत अब इस मुकाम पे है. ये सही वक्त और सही जगह है जहां हमें दान करना चाहिए. कहते हैं कि आप सभी लोग के लिए अपना यथार्थ योगदान देकर अपना दान पारमिता पुण्य कर्म अर्जित कर लेंगे. ये निवास संकुल लोक सहभाग से निर्मित हो ऐसी इनकी संकल्पना है. तो आप भी आपका सहयोग इसमें जरूर दे. और मैं आपको इस वीडियो में स्कैन भी दे रही हूँ, तो प्लीज़ स्कैन का यूज कर अपना यथार्थ योगदान दे और यहाँ एक बार विजिट करके भी आपकी शुभकामनाएं जरूर दे. वीडियो अच्छा लगा हो तो लाइक शेयर कमेंट जरूर करना. आज यहाँ भी इवनिंग में माता रमाई जयंती का प्रोग्राम होने वाला है, उसकी तैयारियां शुरू है. आयुष्मान काशीनाथ हनुमंत सूर्यवंशी जी ने यहाँ धम्मभूमि देव रोड सामाजिक संस्था की तरफ से मुझे यथोचित स्वागत और सम्मानित किया. और मैं यहाँ से अभी निकल रही हूँ. मुझे जाना है देव रोड धम्मभूमि. वह लिमिटलेस अनु ब्लॉग यूट्यूब ब्लॉग चैनल की तरफ से मैंने भी उनको ढेर सारी शुभकामनाएं दी और मैं जा रही हूँ अभी देव रोड धम्मभूमि. एक बार यहाँ विजिट जरूर कीजिएगा. तो मिलते हैं कुछ ऐसे ही नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए जय हिंद, जय भारत, नमो बुद्धाय.